नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी आणि सरोजिनी पाटील ज्या बांबू महा न्यूजच्या को फाउंडर आहेत. आम्ही आज विनोद पाटील यांच्याशी भेट देतो. त्यांच्या घरी आलेलो आहोत आम्ही. विनोद पाटील आणि त्यांच्या पत्नी आज इथे उपस्थित आहे. आम्ही त्यांच्या घरी आहोत. आणि मी विशेषतः मला सांगायचं आहे की बांबू प्रेमींना की बांबू लागवड केली जाते, एखादा शेतकरी करतो आणि मग एक शेतकरी म्हणून तो राहतो. पण विनोद पाटील एक असे शेतकरी आहेत की महाराष्ट्रातील पहिल्यांदा जेव्हा बांबूची लागवड सुरू झाली कमर्शियलरित्या, त्यावेळी त्यांनी केली. ते एक मोठं धाडस केलं त्यांनी. त्यावेळी बल्को प्रजातीची त्यांनी लागवड केली. म्हणजे ज्यावेळी 2015 साली लागवडी ह्या नुकत्याच सुरू झाल्या, म्हणजे पहिल्यांदा सुरू झाल्या, त्यावेळी त्यांनी लागवड केली. म्हणजे एक मोठं धाडस आहे. आणि मला विनोद पाटलांचं विशेष हे वाटतं की ते केवळ बांबू लागवड करून थांबले नाहीत, तर त्याच्या अनुषंगाने जे जे काही करता येईल शेतकरी म्हणून आणि शेतीमधला उद्योग म्हणून, तर त्यांनी ते केलेलं आहे. आणि याच अनुषंगानं आपण केवळ शेती केली, आपल्या बांबू लागवड केली यावर न थांबता आपल्या परिसरातील लोकांची कशी उन्नती होईल, शेतकऱ्यांची, महिलांची, यासाठी त्यांनी कोकण माता फाउंडेशन नावाचं जे स्थापन केलेलं आहे, कोकण माता फाउंडेशन नावाची ही संस्था स्थापन केलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून ते आज काम करत आहेत. तर त्यांच्याशी आपण आज या विषयावर बोलणार. नमस्कार विनोद. नमस्कार. नमस्कार. तुम्ही बांबू शेतकरी आहातच, तुमची स्वतःची शेती आहे. पण तुम्हाला आपली बांबू शेती असताना शेतीचा उद्योग म्हणजे एकंदर शेतकऱ्याला स्वतःचा व्याप भरपूर आहे की शेती करणं हा, पण त्यातूनही तुम्ही एक सोशल प्लॅटफॉर्मवर काम करायचं ठरवलं. तर ते कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटलं की आपण असं असं काम करूया? 2015 साली ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही लागवड केली, त्यावेळेला आपला जो प्लॉट आहे तो खूप छान, एक वर्षभरात खूप त्याची सुधारणा झाली. आणि परिसरातले लोक आजूबाजूचे बघायला यायला लागले. आणि थोडा माझा स्वभाव पण हे आहे की लोकांना माहिती आपल्याकडे लपून न ठेवता आपण लोकांना माहिती द्यायची. बरोबर. असल्यामुळे लोक माहिती घ्यायला यायला लागले. मग आम्ही आलेल्या लोकांना प्लॉट फिरून दाखवणे, त्यांना कशा पद्धतीत लागवड करणे, कुठून रोपं मिळतात, काय खतं घालाय, हे सगळं आम्ही काय केलेलं सांगितलं. बरोबर. मग तुम्ही शेतकऱ्यांना पण काही मदत केली ना की बाबा तुम्ही लागवड करा म्हणून? हो. मग त्याच्यात शासनाच्या योजनेतून सुद्धा मग त्याच्यातून काय झालं की 2 वर्षात अशी भरपूर लोक येत गेले, संपर्क वाढत गेला. आणि त्याच्यानंतर शासनाची योजना जाहीर झाल्या. बांबू मिशन, बांबू नॅशनल बांबू मिशन, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ यांच्या मार्फत. आणि त्याच्यातून आमच्याकडे जे समन्वयक होते अजित भोसले साहेब, ते आमच्याशी संपर्क झाला. ते प्रत्यक्ष प्लॉट आमचा बघायला आले. त्याच्यानंतर मग आम्ही शेतकऱ्यांना बाबा शासनाच्या काही काही योजना आहेत त्या मग आमच्या मार्फत भोसले साहेबांनी सुचवलं की तुम्ही तुमच्या मार्फत ह्या भागात हे करा, आपण मदत करतो. त्याच्यातून ही सुरुवात झाली. नाही म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना फॉर्म भरून देण्यापासून काही जातीचं सजेशन करण्यापासून मदत, मार्गदर्शन करतो. बरोबर. कारण काय होतंय की काही वेळा बऱ्याच लोकांनी फॉरेस्टमध्ये पूर्वी रोपं मिळायची, ती आणून लागवड केली आणि आता त्याच्याकडे लक्षच देत नाहीत. आणि शासनाची रोपं घ्यायची म्हणजे चुकीच्या जाती देतात, असा एक समज झाला होता. मग त्यांना जातीची निवड करण्यासाठी आम्ही मदत करतो की जेणेकरून बाजारपेठेत त्यांची पुन्हा मागणी व्हावी. आणि काय होतं की चुकीची लागवड झाली की सुरुवातीला काय समजत नाही, पण ती 2-3 वर्षानंतर लक्षात येते. तो आयुष्यातली 2-3 वर्ष निघून गेलेली असतात आणि शेती त्याखाली लागवडीखाली आणि केलेली मेहनत वाया गेलेली असते. मग तुम्ही शेतकऱ्यांचा एक समूह तयार झाला तुमच्या भोवतीनं. तुमची स्वतःच काय असेल ती विक्री व्यवस्था वगैरे कशी काय झाली? आता बल्कोआ जी आहे माझी, ती आमच्या इथं स्वतःच मी मार्केट स्वतः तोडणी करणे, स्वतः म्हणजे कामगार लावून मी स्वतः तोडणी करून घेतो. आणि त्याच्यात सॉर्ट आउट करून जसे सेंटरिंगसाठी काही भाग म्हणजे आहे तसं ऍडजस्ट करून सगळं आम्ही तोडणी केली जाते आणि काही गोव्याला पाठवतो असे सगळीकडे. आणि आता नाव झाल्यामुळे लोक आपण होऊन येतात. म्हणजे तुम्हाला फारसा मार्केटिंगला त्रास झाला? मग हे सगळे तुमच्या बांबूची विक्री होत असताना म्हणजे फारसा काही तुम्हाला त्रास नसताना पण तुम्ही सोशल प्लॅटफॉर्मवर एखादी संस्था करायची ज्यावरती मनात घेतला, तर तो विषय कसा आला मनात? त्याचं श्रेय थोडं अजित भोसले साहेबांना जातंय की माझं कार्य बघून म्हणजे आलेल्या लोकांना माहिती देणे किंवा त्यांचं आलेल्या लोकांचं थोडं हे करणे, स्वागत करणे. तर त्यातून तुम्ही काहीतरी सोशल प्लॅटफॉर्म सुरू करावं, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन चालू करावं की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काम करता येईल.
हा, आणि त्यांनी आमचा संपर्कही बघितला हा. की माझ्याशी बरेच शेतकरी, काही नोकरदार लोक बरं. की ज्यांच्या जमिनी हा, पडून आहेत, बरं, गावाकडे पडून आहेत आणि आहेत. ते बाहेर नोकरीला आहेत. हा, बरं. अशांना मग आम्ही हे सुचवत गेलो की तुम्ही पडीक जमिनीमध्ये लागवड करा. मग ह्या माध्यमातून मग काम व्यापक होण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी भोसले साहेबांनी सुचवलं की तुम्ही NGO चालू करा की जेणेकरून तुम्हाला थोडं आर्थिक सहाय्य हे ते मिळेल. कोकण माता फाउंडेशन म्हणून आम्ही ही संस्था चालू केली आणि त्याच्या माध्यमातून बरं. लोकांच्याकडनं मागणी घेऊन जे नॅशनल बांबू मिशन, अटल बांबू समृद्धी योजना हे ऑनलाईन फॉर्म भरणे हे आमची संस्था करते. बरं. आणि वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून संपर्कात राहून त्यांना रोपं पुरवते. बरोबर. आता तुम्ही म्हणताय की हे सगळं काम चालू झालं, हे शेतकऱ्यांसाठी झालं, होय. पण तुम्ही महिलांसाठी काही म्हणजे बांबूचा हे जो रॉ मटेरियल उपयोग करून काही वस्तू बनवण्यासाठी काही तुम्ही जे विचार केला ते काय केलं होतं? तुम्ही प्रशिक्षण घेतलं की काय केलं? नाही, आम्ही काय केलं की आता हा एक दुसरा टप्पा होता आपला की पहिल्यांदा बांबू लागवडीचं मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि ती लागवड सुरू असतानाच की आपलं जे चंद्रपूर बांबू संशोधन संस्था झाल्यानंतर केंद्र आहे, संस्था झाल्यानंतर की त्यांच्या मार्फत आम्हाला आम्ही मागणी म्हणताय की महाराष्ट्र हे बांबू संशोधन केंद्र जे आहे हो चिचपल्लीचं, मग त्याच्याकडे आम्ही बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, हा बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, त्याच्याकडे आम्ही एक प्रस्ताव पाठवला की आमच्या इथं काही होतकरू महिला आहेत की ज्यांना म्हणजे प्रशिक्षण पाहिजे आहे, अशांची यादी पाठवली आणि ती मंजूर करून घेतली. मग त्यांनी आमच्याकडे असे ट्रेनर पाठवले किंवा एक संस्था पाठवली, हे केलं आपल्या याच्या मार्फत. किती महिलांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये त्यावेळी? आता आम्ही एकूण इथं 4-5 प्रशिक्षण घेतलीत. बरं, म्हणजे इथं खामदाळ्यामध्ये एक झालं, 2 झाली, तेरवणमध्ये 2 झाली आणि चंदगडला 4 झाली. बरं, म्हणजे भरपूर झालं, असे भरपूर झाले. म्हणजे 20 महिलांचं एक गट प्रशिक्षण, असा गट करून एवढी 100 महिलांना तर तुम्ही ट्रेनिंग दिली. जवळजवळ 200च्या आसपास महिला प्रशिक्षण झालेलं आहे. महिलांना काही वस्तू बनवल्यामुळे म्हणजे बनवण्याचा काही अनुभव नसतो, तर त्या प्रशिक्षणामध्ये त्यांचं काही ट्रेनिंग झालं का की ज्याच्या दृष्टीने पुढे ती काम करू शकतील अशा? हो, 10 दिवस ट्रेनिंग असल्यामुळे महिला त्या बऱ्याचशा वस्तू करायला शिकलेत. अधिक त्यांना म्हणजे त्या वस्तू चांगल्या बनवतात. महिलांना तो एक त्यांच्या याच्यातला एक गुण असतो की थोडं बघितल्यानंतर लगेच शिकतात. त्यामुळे चांगल्या महिला बऱ्याचशा चांगल्या ट्रेन झालेत, त्यामुळे वस्तू चांगल्या बनवलेत त्यांनी. मी जे कोकण माता फाउंडेशनच्या वतीने जे महिलांना बांबूच्या वस्तू बनवण्याचं ट्रेनिंग दिलं होतं, त्यामध्ये महिलांचा प्रतिसाद कसा मिळाला तुम्हाला? छान होता प्रतिसाद. एक 20-20 महिला होत्या 10 दिवस, आणि महिला बी उत्साहित होत्या. शिकायसाठी लवकर यायच्या, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. शिकल्या बऱ्याच वस्तू. आकाशकंदील हे आम्ही बनवले, फुलांचे गुच्छ बनवले, पोळी, झोपडी, अशा बऱ्याच वस्तू आम्ही चटे वगैरे बनवले. चाप केसाचे जहाज वगैरे. हो, जहाज बनवले. म्हणजे आता जे बनवले ना, हे फोल्ड वगैरे करून फोल्ड करता येते. हो, असं फोल्डही करता येते आपल्याला पाहिजे तसं. छान बनवले. परत किती दिवस चालले ट्रेनिंग? 10 दिवस होतं. म्हणजे महिलांना चांगलं त्या ट्रेन झाल्या. आता महिला परत पुन्हा घ्या असं हे आम्हाला द्या शिक्षण म्हणून लागले. तुम्ही पुढे चालू ठेवलं पाहिजे, कारण त्यांची कला जे शिकलंय ते विसरता कामा नये. नाही, आता ते 6 महिने आम्ही घरी असं बनवतात थोड्या महिला. मी थोडं प्रॅक्टिस आहे अजून. घरच्या बांबूच्या आम्ही आमच्या घरचेच बांबू तोडून वेळ हे काढून देतात. म्हणजे याच्या पुढे तुम्ही ट्रेनिंग चालू ठेवून त्यांच्याकडून वस्तू बनवून घेतल्या तरी त्या बनवू शकतात. हो, बनवू शकतात, चांगल्या बनवू शकतात. आणखी काय त्यात काय विषय आहे? महिलांना या बांबूपासून वस्तू बनवायला शिकवल्या. हे प्लॅस्टिकला पर्याय. म्हणजे आपण जे प्लॅस्टिकचे आकाशकंदील वापरतो किंवा वेगवेगळ्या वस्तू वापरतो, त्या आता या बांबूमध्ये आल्या, तर बांबूला प्लॅस्टिकला एक चांगला पर्याय मिळाला की बांबूच्या वस्तू
आपल्याला वापरता येईल वापरता किंवा मार्केटमध्ये त्या बांबूचा पण प्रसार चांगला होईल. आणि परत पर्यावरणालाही पूरक आहे. हो हो बरोबर. पर्यावरण जर वाचवायचं असेल आपल्याला तर बांबूचा आपण वेगवेगळ्या वस्तू बनवून प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आपण या वस्तू बनवून मार्केटमध्ये दिल्या पाहिजेत. आणि तो तुम्ही महिलांना इथून पुढे ट्रेनिंग झालेल्या महिलांना तुम्ही बांबूच्या वस्तू बनवून तुमच्याकडून मार्केटमध्ये त्या वस्तू आल्या पाहिजे. त्यामुळे एक पर्यावरणाला आपला हातभार लावल्यासारखं होईल. आपण या महिलांना हे ट्रेनिंग या वस्तू बनवतात महिला, मग त्यांना त्यातून आर्थिक सहाय्य म्हणजे आर्थिक सक्षमता त्यांच्यामध्ये येईल का? हो हो, महिला सक्षम होतात आणि घर बसल्या महिलांना हे काम मिळतं. त्यामुळं महिला बी हे आहे उत्साहित आहेत घर बसल्या. त्यांना आवड निर्माण झाली. बऱ्याच महिलांना आता आवड झाली, त्यामुळे त्या पुन्हा ट्रेनिंग घ्या म्हणून आमच्या आता पाठी लागलेले आहे बांबूचं. तुम्ही त्याचा प्रयत्न पुढे चालू ठेवायला पाहिजे, पुढे महिलांना काम दिलं पाहिजे. हो, तेच आता प्रयत्न चालू आहेत आमचे. मला असं काय विचारायचं की तुम्ही ट्रेनिंग दिली म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की आपण कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेतो आणि त्या शिक्षणाबद्दल आपल्याला येत असतं. तो प्रशिक्षणाचा भाग असतो, त्याकडे थोडा उत्साह असतो. पण असं झालं का की तुम्ही इतक्या सगळ्या महिलांना दिल्यामुळे काही महिला स्वतःहून काही काम करायचं आहे किंवा त्यांना असं काही अपेक्षा आहे का काही काम करायची, तसं काही तुम्हाला जाणवलं का? हा, आता प्रशिक्षण झाल्यानंतर काही महिलांनी घरी आपले सराव चालू ठेवला आणि त्यांची मागणी आहे की आता आम्ही हे बनवू शकतो आणि आम्हाला काम द्या, म्हणजे आम्ही वस्तू बनवून तुम्हाला देतो, विक्री व्यवस्था तुम्ही करा. म्हणजे अशा किती महिलांचा सहभाग आहे तुमच्या? आता आमच्याकडे एकूण आम्ही 200च्या आसपास महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्यातल्या कमीत कमी 150 महिला तरी आता खूप आहे म्हणजे त्यांनी स्वतःहून कामाची मागणी केलेली आहे. नाही, हे पण प्रशिक्षणाचा एक अर्थानं हे लाभ आणायचे. हो, दिला आणि लोक पुढे काम करायला तयार झाले. म्हणजे प्रशिक्षणाचा केवळ लाभ नाही न घेता तिच्यात काम करायची त्यांची तयारी आहे. हो, मग काय पुढे त्याबद्दलचं काही प्लॅनिंग आहे का? हा, आता आमचं महिलांना काम देण्याचं प्लॅनिंग आहे. थोडंफार आमच्याकडे कसं होतं संस्थेकडे तुम्ही फंडिंग आणि याचा तो विषय आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करावा. प्राथमिक अवस्था असल्यामुळे थोडा फंडिंगचा विषय होतो. कारण ह्याला जे थोडं रॉ मटेरियल लागतं की शेतकऱ्यांना बांबू घ्यायला पाहिजे, त्याच्या पट्ट्या तयार करायला पाहिजे, पुन्हा ह्याला जे झालं वगैरे कापड लागतं, बांबूचं कापड लागतं, ते सगळं मागणी करावं पाहिजे. पुन्हा वितरित करणं की महिला काही आपल्या घरी येऊन येणार आहे त्याच्या गावात जाऊन वितरित करावं पाहिजे. म्हणजे कोकण हा कोकणपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात हा कोकण भाग आहे ती वाड्या वस्तीत आहे. हो, वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहत असतात आणि पुन्हा ते कलेक्ट करा, त्यामुळे दळणवळणाचा विषय आहे आणि महिला असल्यामुळे ते इथून येणार. मग त्याच्यासाठी आम्ही ते प्रयत्न चालू आहेत की काही सामाजिक काही संस्था किंवा जे मदत करू इच्छितात त्याच्याकडे आम्ही मदत घेणं प्रयत्न करावा लागतो की जेणेकरून आमचा उद्देश काय आहे की हे काम वाढवण्याचा, की जेणेकरून आपल्याकडे जे प्लॅस्टिकचे आकाशकंदील वगैरे येतात किंवा प्लॅस्टिकच्या शोभीवंत वस्तू येतात त्याचं प्रदूषण होतं. कारण काही लोक काय करतात सगळे टिकून येतात, मग त्याचं प्रदूषण होतं. त्याचं प्रदूषण न होता दोन्ही अर्थानं की प्लॅस्टिक प्रदूषण थांबवणे आणि महिलांना घर बसल्या का आणि प्रदूषण करणे, दोन्ही विषय आम्ही. विनोदराव, की मी तुमचं खरोखर एक अभिनंदन करतो, कारण तुम्ही एक शेतकरी म्हणून, म्हणजे ज्याला असं म्हणू की शेतकरी म्हणून सक्षम आहात, तुम्हाला प्रयोग करण्यामध्ये आवडतं. अनेक संस्था तुम्ही केल्यामुळं NGO समाज म्हणजे ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो अशी कोकणमाता ही संस्था केली आणि प्रशिक्षण पण दिलं तुम्ही. म्हणजे याबद्दल तर तुमचं खरोखर कौतुक करायला पाहिजे, कारण जे शेतकरी असतात ते यामध्ये पडत नाही. पण तुम्ही एक वेगळी वाट जी चोकाळलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवलेलं आहे आणि पुढच्या टप्प्याचा तुम्ही नेहमी विचार करता. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यामध्ये काम केलं, पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवड झाली आणि महिलांना रोजगार देण्यासाठी प्रशिक्षण दिलं. पण तुम्ही मी असं नेहमीच बघत असतो की बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण होतं, पण ते ते येतात त्या कालावधीमध्ये तेवढं काम करतात. एखाद्या संस्थेचा उद्देश असतो प्रशिक्षण देणं आणि त्यानंतर त्या संस्थाही पुढं प्रशिक्षण द्यायला निघून जातात, कारण ते त्यांचं काम असतं फक्त प्रशिक्षण देण्यापर्यंत मर्यादित असतं. पण तुम्ही ह्या प्रशिक्षण दिलेल्या महिलांच्याकडून तुम्हाला असा काही रिस्पॉन्स आला की बाबा मी आता कौशल्य शिकलेलो आहोत
तर पुढं काय करायचं आणि तुम्ही काय विचार केला की ह्या प्रशिक्षण झालेल्या महिलांचं जे प्रशिक्षण पूर्ण झाले त्याच्यासाठी पुढे काय करता येईल? बऱ्याचशा संस्था म्हणा किंवा आम्ही त्याच्यात आलो, आमच्या संस्था ही एक ऍक्टिव्हिटी म्हणून काही जण कामं करतात, म्हणजे प्रशिक्षण देणे किंवा हे. मग आम्ही सुरुवातीला आम्ही तर बांबूच्या रिलेटेड असल्यामुळे बांबू मधल्या आपल्या हस्तकला वस्तूचं प्रशिक्षण दिलं. मग आम्हालाही तसंच वाटलं की महिला आपला स्वतःचा उद्योग चालू करते प्रशिक्षण दिल्यानंतर. पण आता ते थोडंसं उलट काय झालं की महिलांच्याकडनंच उलट आता असं आलं की आम्ही प्रशिक्षण घेतलंय तुमच्याकडनंच आणि तुम्हीच आम्हाला हे मार्केटचं हे द्या, काम द्या आणि विक्री व्यवस्था वगैरे किंवा रॉ मटेरियलची व्यवस्था तुम्ही बघा, आधी विक्री व्यवस्था बघा. मग त्यांच्याकडनं आता हा रिस्पॉन्स यायला लागला, त्यामुळे आम्ही परत खडबडून जागे झालो. म्हणजे आता मला सांगा तुम्ही किती 100 काय 200 काय 150 महिला 200 महिलांच्या 200 महिला, मग त्याच्यामधले असे किती महिला तयार आहेत की बाबा आम्हाला आता पुढं त्यामधलं काम द्या असं म्हणणार आहे? तसं जवळजवळ 90% महिला तयार आहेत. चांगली गोष्ट आहे की बरं त्यांना काय असं कुठल्या कामाचं बंधन नाही म्हणून तयार आहेत की इतकंच काम केलं पाहिजे तितकंच. आणि त्यांना घरी बसल्या हा डोंगराळ एरिया असल्यामुळे शेती मातीची कामं करून कोण सगळं काम आणि त्यांना आता कसं आहे, आम्ही देताना प्रशिक्षण 5 ते 6 वस्तूंचं दिलेलं आहे. मग त्याच्यातलं कोणी कुठलंही वस्तू बनवलं तरी आम्ही विक्री व्यवस्था करू शकतो. ते म्हणजे तुम्ही तसं विचार केलेला करायचं. ते काय महिलांनी एवढेच आकाशकंदील केले पाहिजेत, तेवढाच शोच्या वस्तू केल्या पाहिजे असं काही नाही. म्हणजे तुम्ही कोकण माता फाउंडेशनच्या वतीने त्यांना काम द्यायचं आणि त्याच्या वस्तूचं वितरण करायचं आणि महिलांना रोजगार द्यायचा असं तुम्ही ठरवलं. मग तो सक्सेस रेट ही चांगला आहे ना सर? 90% जर असतील, कारण हा जो आपण म्हणतो की ग्रामीण भाग आहे त्यातल्या त्या डोंगराळ भाग आहे, म्हणजे खूप पाऊस असतो, याच्यामध्ये तुम्ही खूप चांगलं काम करताय. ह्याच्यामध्ये आणखी एक साहेब सांगतो, नुसतंच हे काम म्हणून बघितलं जात नाही, हा एक कलेचा भाग आहे. त्या महिलांना कौशल्य मिळालं म्हणजे कला मिळाली, त्यांच्या ती कला आयुष्यभर राहते त्यांच्याकडे. हा एक झाला त्यांचा विरंगुळा होतो. म्हणजे काम करता येतं, घरातलं काम सांभाळून, म्हणजे घरगुती रोजची जी कामं आहेत त्याला थोडस बाजूला ठेवून, म्हणजे थोडं विश्रांतीच्या वेळेला की एक विरंगुळा म्हणून हे काम बघितलं तर तुम्ही म्हणता की महिलांना आपल्या कामापासून पुढे कुठेतरी जाऊन काम करायचं असतं आणि परत यायचं म्हणजे कामाच्या ऑफिस ठिकाणी किंवा असं ज्याला म्हणतो जिथं काम आहे तिथं रोजगाराचे तिथं जाण्याचा विषय नाही. म्हणजे घर बसल्या त्यांना जेवढा वेळ मिळतो जेव्हा मिळतो तेव्हा ते काम करू शकतात. आणि त्याच्यात त्यांच्या कलेला वाव आहे की पुन्हा आम्ही जे प्रशिक्षण दिलंय की त्याच्यातच ते थांबा असं आमचं म्हणणं नाही. पुन्हा त्यांना काही सुचलं नवीन तर त्यांचं त्यांनी बनवू शकतात. किंवा तुम्ही नंतर काही आणि आणखी आम्ही प्रशिक्षण ट्रेनिंग तुम्ही देऊ शकता. पुढील काय लागलं त्यांना प्रशिक्षण तर अजून आम्ही आयोजित करू शकतो. बरोबर, चांगली गोष्ट आहे. तर आज आपण विनोद पाटील आणि त्यांच्या पत्नी यांना भेटलो. माझ्याबरोबर सरोजिनी पाटील आहेत. तर मला महाराष्ट्रातल्या बांबूप्रेमींना किंवा महाराष्ट्रातल्या दर्शकांना या सगळ्या लोकांना एक सांगायचं आहे की एखादा शेतकरी जेव्हा एक बांबूमध्ये काम करू लागतो तर तो कशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यामध्ये सुद्धा पुढे जातो. आणि हीच खरं म्हणजे ह्या बांबू मिशन किंवा आपण जे पर्यावरणपूरक काम करणाऱ्या लोकांची गरज असते. तर विनोद पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी या सगळ्या गरजा ओळखून जोखीम स्वीकारून याच्यामध्ये प्रत्येक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आणि हे जे काम आहे ते महाराष्ट्राला पथदर्शी काम आहे. म्हणजे एखाद्यानं बांबूमध्ये शेती केल्यानंतर पुढं कसं जायला पाहिजे ते जर बघायचं झालं तर आपण महाराष्ट्रातील हा जो कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील खामदळ आहे जो गोव्यापासून जवळ आहे किंवा कोकणपासून लगतच आहे, तर तिथे हे काम उभं केलेलं आहे.